अतिशय या ठिकाणी सुंदर मनोरंजन सन्माननीय हळभोप हरिभक्त पारायणकार गुंडू महाराज सावंत यांनी आता या ठिकाणी सुंदर मनोरंजन केलंय। तुझं घागरो फुला फुलाचो आणि बाहेर भांडूक म्हणजे आरडता उघड्या तोंडाचो व बाहेर भांडूक आरडता उघड्या तोंडाचो आव सांगता चढवाग बाय बाहेर फिरताना असा जाऊ नको, कारण बाहेर चष्मा लावलेले बरेच भांडूक होत, त्यांची नजर वाईट असता। पण त्याच्यानंतर आया बहिणींका म्हणजे असा कसा बोललास तुझा ना सकाळी उठाना ऐकलं काय कोणी तोंड बघू नाही मी बुवा काय बोलतोय लिहून घे। माझा सकाळी उठाना अजिबात कोणी तोंड बघायचा नाही आजपासून। या ठिकाणी सन्मान्य पुरुषोत्तम उर्फ बाबा काजरेकर यांच्याकडे 100 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्याचप्रमाणे आमचे देसाई काका यांच्याकडनं हे 150 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय। त्याचप्रमाणे सन्माननीय ठाकू सोनार यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय। त्याचप्रमाणे कैलासवासी भजन सम्राट बुवा चिंतामणी बुवा पांचाळ आणि यांचे पट्ट शिष्य आमचे मार्गदर्शक असे बापू गोळेकर सन्मान्य भजनी बुवा बापू गोळेकर यांच्याकडनं हे 200 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय। आणि त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा निलेश गुरव सोनवडे गुरुवर्य श्री कमलेश मिस्त्री व अभिषेक शिरसाट कमलेश मिस्त्री बुवांकडे सुरुवात आणि पुढील शिक्षण सध्या शिरसाट बुवांकडे म्हणजे माझ्याकडे घेता येते। त्यांनी 100 रुपयांचं पारितोषिक दिले बुवा। धन्यवाद बुवा। ह्याच वया सगळं मी केलंय, माझं अस्तित्व मी निर्माण केलंय। मी पणात माणसानं मुळात सोडून देऊ होय, कारण या भजना आमच्या आजा पंजांनी निर्माण केलेला नाही। हे देणं आहे ते पूर्वजांचं देणं आहे बघा। पहिलं वारकरी भजन होतं, टाळावरती भजन, चक्कीवरती भजन, त्यानंतर पंचरत्नांनी उडी घेतली त्या कदम बुवा पांचाळ बुवा पाटील बुवा खोपकर बुवा चिंतामणी बुवा आणि बुवा त्यांचं देणं आहे। माझं अस्तित्व मी निर्माण केलंय, मी म्हणजे केदो मोठो वारदेतो महाराज। नका लोका बोलावतात बोलून तरी करतीत काय, या सगळा मी केलंय, माझं अस्तित्व हवं नको आम्हाला, मी पडा नकोय औषध कशा गोयो काय नेतलं जाताना ह्या माझा दुसरी वाटेक 2 शेणी लावतले हो जाताना आणि 1 रुपयाचं कॉईन एक चिकटवतले आणि वरसून आम्ही नाही। अरे त्याच्यात 4 जण खालचे व्यवस्थित चालणारे असले तर बरे, नाही तर मग ती गाडी घाटाबिटाच्या वळणात लागत असली तो डाया साईड तो तकडी वळत असलो काय नंतर वरसून परत ह्या वाटेल घालतो ना। माझा काय नाही बुवा, यमाचा खाजा आहे आपण नाही होई। मानाची खुर्ची कोणी दिली आम्हाला, बरोबर ना विनोद बुवा? भजन रसिकांनी दिली। हा मी केलंय, हा माझं अस्तित्व तुझं अस्तित्व आमका दाखवची गरज नाही। पूर्वजांनीच आम्हाला दिलंय ना। परशुराम पांचाळ बुवा चिंतामणी बुवा पांचाळ यांनी दिले, तेच जरी आम्ही रोज जरी गायलो तरी लोक टाळ्या मारतायत हो या ठिकाणी। अजून काय वया माझा कशा वया, देवात काळजी रे देवात काळजी रे, पुरात होते धडधड शिंगाट म्हटल्यानंतर ते का बुवा कोण म्हणत नाही। खरं तर सांगतो आज दिवसलाच माका तुम्ही तुझो भ्रमा म्हणतात नको माका भजना नको बाबा उद्यापासून, पण भजनात आणल्यानं कोणी या गुरूंच्या मार्गदर्शनानं आम्ही काहीतरी शिकलो। लोकांका वाटलं बाबा काहीतरी परशुराम बुवांसारखे काहीतरी वाटता म्हणून लोकांनी आणल्याने ती लोक आमचं निदान म्हाळ तरी घालतील, ह्याका जेवणकार ठेवायचो आणि मुजीत बसायचा किती वडे खाता तो होय। आणि बघ काय नको ते लोकांका भडकून देतात, माका म्हणतात तुझा कांडाप काढी। या ठिकाणी सन्माननीय आमचे घोगळे सर यांच्याकडे 100 रुपयांचं पारितोषिक आले। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्याचप्रमाणे सन्माननीय सुदर्शनजी ठोपे साहेब यांच्याकडनं हे 100 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय। धन्यवाद माऊली। त्याचप्रमाणे कैलासवासी सुगंधा एकनाथ चव्हाण आजी हिच्या स्मरणार्थ नातू मयूर व गुरुदत्त यांच्याकडनं दोन्ही बुवांना प्रत्येक
100 असे 200 रुपयांचं पारितोषिक आले आणि कैलासवासी सुगंध एकनाथ चव्हाण यांच्या पवित्र आत्म्यास तो ईश्वर चिरक शांती देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण भजन भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. मग अशी बोणी सुंदर काय काय उदाहरणं दिली. कारण अध्यात्मात हात कोण धरणार नाही, धरल्यानंतर फक्त वातान होय. आंबो कोण काढता ते डोळ्यानं बघल्यान व ही 4 इंद्रिय परमेश्वरानं बसवली आहेत ना ह्या येद्या मडक्यावर. ती कशासाठी बसवली आहेत? हे 2 डोळे हय पाठीमागे ना मोकळा रान पडला होता. हे 2 डोळे जर देवान हय लावले नसते ना तर गंमत काय घडली असती हो. आपण ज्याला जेवतो त्याला हातात घास उचलायचो, तो पहिलो डोळ्याक दाखवायचो बघ रे बरोबर काय, चल पुढे. मग नाकात त्याचं वास दाखवायचो. अरे डोळ्यानं पण दुसऱ्याची आम्ही चुरूक जाऊकच होय की त्याच्यापेक्षा आपली कलमा लावची ना. डोळ्यानं बघल्यानं म्हणता आंबे, चढलो झाडावर पाय, काढल्यान हातान, खाल्यान तोंडान, गेले पोटात. पुढचाव सांगायचं ना बाहेर खायचून येते ते तो काय गुन्हा, काय गुन्हा. त्याला अध्यात्म पुरा होता. काय गुन्हा होय होता ना आपलं तो. अर्धवट सांगायचं आणि काय ह्याच्यात काय अश्लीलता आहे काय? हा अश्लीलता वाटत असाल उद्यापासून टाकी मार. अपमान झाला एका इंद्रियाचा, विषय संपलो. अध्यात्म सांगत आहे माका, राखीन तुझ्या अध्यात्माची चिरपाड करून जाग्या राहायचं. या ठिकाणी संजय चव्हाण, सन्माननीय संजय चव्हाण यांच्याकडे 200 रुपयांच्या लाख मोलाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी आनंद भोगळे यांच्या स्मरणार्थ गणपत भोगळे यांच्याकडनं पुनश्च एकदा 100 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक. कारण मित्र बघा, भजन कसं करावं, लोकांना कसं एकत्रितपणे खेळून ठेवा. आज बघा कदमबुवा पांचाळबुवा यांनी जर भांडणं केली, मित्र भांडणं केली असती ना, त्यात अभिषेक शिरसाटबुवा, संदीप नाईक दुरेबुवा, गुंडू सावंतबुवा जन्माला आले नसते. हे त्रिवार सत्य आहे. त्यांनी काय दिलं लोकांना आणि वारसा त्यांचाच जपतोय. कोणी आमच्या म्हाळ भांगात जाऊ दे वा तीच मारकाव नको. 3 वेळा ज्याला काढणार सांगतं ना, कुंडलिक वरदे 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 वरदे, त्याला तुझा स्मारक कोण खय बांधतो या कळता. म्हणजे गाव तुका 3 वेळा आरडाम सांगायचो लागता. कुंडली कवरदे वरदे 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 रे माहित आहे जगात 3 वेळा किती आरडा खोया. बघा ऐका तुम्ही, कुंडली कवर वरदे 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 घरकुळ आलो कोणी म्हटलं ना, वरदे तू जगाक माहित होता 3 वेळा किती आरडा खोया. स्मारक नको, स्मारक त्या पंचरत्नांची होऊन द्या बाबा. खरोखर मी सांगतोय, या ठिकाणी आम्हाला चिंतामणी बोलतो सुद्धा भव्य स्मारक बांधायचं आहे. तुम्ही ग्रामस्थांनी पुढाकार घ्या. आम्ही विद्यार्थी गंभीरपणे तयार होतो. गुरुभाऊ सुद्धा कारण जाताना तेच बघायचं, दिलं कोणी आहे त्या परमेश्वरानं. राहणार नाव, होणारा होतला, जाणारा जातला आणि देवा काळजी. तू रक्ती खा वजरी, पापा करायची आपण आणि काळजी द्यावा तू कर. होई की त्या वजरी का ती जायना ना देवा काळजी. तुका रक्ती नाही तर वजरी. कपडे बघा असा हसणार असे शेवट परत असा बघा. आज बार एक मजाच येणार. खरोखर मी सांगितलं कारण बघा, मग अशी बोवानी सांगितलं, साधू संत येते घरातोची दिवाळी जत्रा बाबांनो. काय काय मी जागा सुद्धा असे बदले. कपाळ जरी आपटला असला तरी ते भजन. पण आज या ठिकाणी कलाकारांचं घर आहे आणि या ठिकाणी या गावात भजनाचं वास्तव्य भजन कार्याने करतो या ठिकाणी. आणि या ठिकाणी कधी कोणताही कार्यक्रम येईल. भरणी गाव म्हणजे मी साक्षात मी म्हणतोय हरिनामाची पंढरी आहे मित्र. जे दिलं ना आज बघा, जरी पिकताना त्याची किंमत कळत नाही. पण बाहेर जाऊन ज्यावेळी ऐकला ना कोण विनोद चव्हाण बुवा, अरे बापरे, त्याला आम्ही सांगतो आमचे ते बरोबर तसा अस्तित्व होया. मी केलंय माझा, तू काय केलंस, काय मोठं उजेड लावलं सांग ना. ह्या माझा मी बसवलंय
अरे उद्या ह्या सामानाची निर्गत जरी लागली ना, ह्या सामानाची, तरी आमचा स्मारक बांधल्यासारखा झाला. नाही तर संध्याकाळी कार्याच्या दुसऱ्या दिवशी बसायचे, बाबांची पेटी 55,000 येतील वाटोळा. बरं रुपेश काका, पकवाच कोणाचो, तुमचोच हा की पप्पांचो? सत्यानाश. टाळ काशाचे ओरिजिनल हत, मोडीत गेल्यावर इतके इतके गावती. म्हणून कोणतरी घडूक एका बघाच कदंबो आणि लक्ष्मण गुरुबांच्या हातात आपलं सामान दिलं, त्यांचा वार्ता समर्थपणे ते चालवत आहे. आता काहीतरी घडवायचा. उद्या कैलासवासी अभिषेक शिरसाट नाव ज्याला घेतले त्याला आम्ही वरसून समाजतलो, बाबा आमचा स्मारक झाला. 3 वेळा गाव आरडान सांगायची गरज नाही. वरती 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 आणि बोलताच ना खरोखर सुंदर. अध्यात्म म्हटलं मला खरोखर ना बघा, माणसाला जीव दिली. आपण म्हणतोय जगातला विषारी प्राणी सगळ्यात मोठा साप. हो कशावर ना सापा? पाल एखादी भिंतीनं चढत असली, ती पटकन समजा जमिनीवर पडली, पाल बरोबर की नाही? येचू एखादं असो डंक मारल्यानं हाय गे हुई गे, पण तो येचू ज्या त्या पालीक दिसताना पटकन जाऊन पाल त्या याचवा खाता. येचू विषारी, पण ते का पाल पचवता? पाल भीतीवरती झाडताना पडली जमिनीवर, तर पटकन येऊन ते का कोंबडा खाता. म्हणजे एक तर विंचवाचा ह्या विष, पालीचा विष, त्या कोंबडा पचवता. आणि कोंबडा कोण खाता? माणूस खाता. मग सगळ्यात विषारी प्राणी या जगात कोण? हा वाचारी. हो गगन भरारी सुद्धा मारणारा चातक पक्षी 7 समुद्र फिरून येतो, पण मृग नक्षत्र ज्यावेळी येतं ना, त्यावेळी आपली चोच उघडून बसलेला असतो. कशाला? मृग नक्षत्र ज्यावेळी येतं त्यावेळी चोच उघडून बसलेला असतो. कशाला? तर त्या पावसाचा एक थेंब ज्यावेळी त्याच्या मुखात जातो त्यावेळी त्याला खरा समाधान होतं आणि तो आकाशात उंच भरारी घेतो. बुवा अशीच भरारी मारायची आहे. त्या बचत गटाचे जाईनच ते जाऊ दे, आजी नू जायच राहायचा बचत गट पण लय जायचा नाही. मग अशी बुवा सांगा होते ते म्हातारी सुद्धा चालली होती. काही गेला बचत गटा हे गेल्या मर कमी पडलो मला माघारी दिल्या. पण आवशी तुझा आयुष्य जाऊरला ताऊ बचत करूचा हा आपला मेरे धारेवरना काहीतरी उडी नाही मारायची. आता गुंडू सावंत बुवा एवढी प्रार्थना वगैरे ऐकाक जातात. म्हणजे बचत गटाचे मिटिंग आणि हळदी कुंका ते 100% सोडित नसणार. बरोबर की ना? आमका या म्हातारा तो एकची धर्म ह्या ऐकलं काय आधी? तरी म्हटलं आहे तो बाबूराव सारखो चष्मा आहे का किती लागलो? रात्रीची भजना आणि सकाळचे बचत गट, दुपारचे बरा बचत गटाची फुगडी बिगडी. हा या ठिकाणी सन्मानाने आमच्या कणकवली तालुक्याची शान आणि आमचे गुरुबंधू सन्मानी धनंजय दिलीप शिवडाव यांच्याकडे 100 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर बचत गट करा बाबा, कारण बचत आज तुमच्या हातात आहे. ह्या काय नाही आम्ही या हातलाच घालणार. ह्यो रातभर किलेस सकाळी कोणाक ठारो नाया म्हणजे एकंदरीत दिसतात. आणि ह्यो विषय कधी झालो माहिती? कलच्या औषधीने हळदी कुंकाचा विषय. बुवा आमचे घराकडे जागरण करून सुसाट झोपलेले होते आणि वहिनी आल्या आणि उठवतायत. अहो उठा ना, उद्या गावातल्या बायका आहे ना, त्यांना मी काय देऊ? त्यावर बुवानी एक डोळं उघडल्या, कानाची बाली आहे ना त्या वाटेच. बघा तरी आज कानात बाली कोणाच्या दिसत? तो कोणाच्या? खापावून टाकले पोरगे. अरे खापून दे, ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. बरोबर की नाही? आपण कानात बाली घालतो. आमच्याकडे सध्या तरी कानात बाली कर्जदार घेतलेल्या म्हशीच्या असतात. सोसायटी मार्फत कर्ज घेऊन जी म्हस गावता त्या म्हशीच्या कानात बाली असतात. आणि कोणाच्या ज्यांनी सद्गुरू घेतले नाही, सद्गुरू जो घेताना तो बचत गटाविषयी वाईट बोलणार नाही. बरं म्हणजे काय काय सुविधा आमका आता टेन्शन नाही. आमका आता जीवन 3G चालू करून दे, 4G चालू करून दे, नाही तर 5G चालू करून दे. आमचं आता सीजन इलेलो काजी. ज्याच्या हातात गटा तो खायत काजीची फका. आमचं आता एकदम उत्तम सीजन आहे काजी. मेहनत करा. लोकांच्या आंब्याकडे किती भूक होईल. आपली होत आपण काढायचे, आपण खायचे.
बरेच विषय होता आज बोलण्यासारखे. हो आज शेवटपर्यंत उठाकच द्यायचा नाही मला. नाही तर तो हळदी कुंकाचा दिवस. बहिणी अहो काय देऊ टाणा. मी डोळं उघडल्याने सांगता एक काम कर, माझा व्हॉट्सअप नंबर देऊन टाक सगळ्यांना. त्या माऊलीच्या काय लक्षात दिला ना. परंतु अहो असं काय सांगा ना, काय देऊ. त्याबरोबर ह्यांना डोळे उघडल्या बस. हळदी कुंकू तुझ्या बायकाचा बचत गटाचा मग सारख्या सारखा काय सांगत बसायचा नाही. काय हळदी कुंकू कर. त्याबरोबर त्या माऊली किलो राख पदर जो खोसल्या आणि म्हणता गो ती म्हणता हो माका बोललास ते बोललास, बाईच्या जातीत काय बोलायचं नाही लक्षात ठेवा. त्याबरोबर म्हणतात हा बोलतलाय कायदा माझा करून घे. मी निर्माण केलंय सगळा केदो मोठो बादशाह. होय हे सारे गमा बुवाई पेटी पिटी ह्यानाच बनवल्या ना. आम्ही नाही हा काय बनू खाऊ हेच ते बांधाया काहीतरी बारीकसा कवाडवर. ती सांगता नाही माझं का बोललास ते बोललास, बायकाच्या जातीत काय बोलायचं नाही. त्याबरोबर म्हणता बोलतलाय चाल. त्याबरोबर ती म्हणता हो माका सांगा बायकाच्या जाती घायता बोलतास ना. आम्ही बायका नसतं तर तुमचे कपडे कोणी धुतल्या नसते. तर हे अध्यात्माचे गुरु ना. हे सांगतात गो खोळ्या गब्बस. तुम्ही जर बायकात नसतास ना तर भंगले आम्ही कपडे तरी किती घातले असते. आता अशा 150 माणसावर हौशीनं बोलान उपयोग हा काय. तुमचे बचत गट काय असतील ते चालू करायचे बिंदास. हे आता काय बडबडत राहतो ऐकायचा नाही. बोल आता परत बघतोय इसमें कितना हायदा पण सुंदर एकदम म्हणजे भारी. चल्लो बिल्लो लोका कमरेक लावतो दिव छातीक लावता. ही आमची प्रगती. आणि माका म्हणता जॅकेट उलटा जॅकेट ये बॉडी जॅकेट कपडे भी वो कह रखा है भावना हमको समजो ना. भावना आहेत आपल्या भजन करूया सुंदर सुंदर. तुमच्याकडे अध्यात्म या की भारी खैसून खैसून आणतात. पण अध्यात्म आणि रामायण महाभारताच्या कथा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे बाबांनो. पण बघूया काहीतरी तुमची एक अध्यात्माची बैठक वगैरे ठेवूया. कधी असते वर्ध्यामध्ये असते. वर्धे 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 पण आज या ठिकाणी भजन रसिक आणि सुंदर अतिसुंदर या ठिकाणी बुवानी सांगितलं की काय लग्नाच्या टायमात तू चड्डी घालून होतस काय म्हणजे कोटरत होतस. काय माणूस होतो बघाय. शाळेत असल्यापासून औंधाड शाळेत असल्यापासून गुरुजींनी एकदा प्रश्न केल्याने म्हणजे एवढं औंधाड ना असं कोण जर पेनान लिहित असलो ना तरी पाठसून हलवायचो त्याका. मग तो पोरगो गुरुजींका सांगायचो गुरुजीनू ह्यो बघा येवताना हाय होता. गुरुजीनू ह्यो बघा येवताना हाय होता. आणि रोज कोणाचे ना कोणाचे कळी बिळी काय काय रोज. एक दिवशी गुरुजीने सांगितल्याने हो रागात म्हणलो आता जर कोणाची चेष्टा मस्करी केलीस तर चड्डी काढून मारे ना. आता जर कोणाची चेष्टा मस्करी केलीस तर चड्डी काढून मारेन. त्याबरोबर ह्यो गुरुजींकडे गेलो त्याला जीव बोया ना. गुरुजींकडे गेलो नाही सांगता गुरुजीनो नको इतक्या नको कोई लोकांची कै मी काढते तुम्ही तुमची चड्डी काही माका किती माहिती. आता ह्याच्यात काय अश्लीलता माका सांगा. हा अश्लीलता मग तू सांगा नको ना ह्याच्या विरोधात दुसरा काय. भजन नोये रे भ्याशन भजन नोये रे भ्याशन भजन नोये रे भ्याशन टाळ नवे कुळकुळा पक्वाद ना बेट भाजा पक्वाद ना बेट भाजा तान दूर नोये उचललाय. आणि खऱ्या अर्थाने आपण कोण डॉक्टर नाही वकील नाही ग्रॅज्युएट नाही काय नाही काय नाही. पण आज अनेक गाव बाबा मला ओळखतात. ते कुठेतरी आमच्या पूर्वजांचं पंचरत्न मी असं अजिबात म्हणणार नाही की आम्ही निर्माण केलं. कारण देणं त्यांचं आहे बाबांनो. ते सांभाळता आलं ना बस झाला हेच होय. कारण आपण बघा जन्मदात्री माता मगाशी बुवानी सुंदर सांगितलं आई हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर.
परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता येत नव्हतं, म्हणून त्याने तो दैवत निर्माण केलं, ती म्हणजे आई. पण आपण आईचेच गुणगान गातो, दुसरं दैवत कोण बनणार? बरोबर की नाही? आपण म्हणतोय जिजाऊचा शिवबा, जिजाऊचा शिवबा, पण या औरंगजेबाशी 2 हात करणारे शहाजीराजे मात्र कोणाला दिसत नाही. ही आमची शोकांतिका आहे बघा. आपण म्हणतोय कौशल्येचा राम, कौशल्येचा राम, पण 14 वर्षांसाठी प्रभू राम ज्यावेळी वनवासात गेले, त्या पुत्रवियोगाने मरणारा दशरथ राजा मात्र कोणाला दिसत नाही. ही सुद्धा शोकांतिका आहे. आपण म्हणतोय देवकीचा कृष्ण, देवकीचा कृष्ण, पण ज्यावेळी प्रत्यक्षात कारागृहाचे दरवाजे उघडले, यमुना नदी दुवंगली, विधांचा कडकडाट, हा महापूर, त्या महापुरातनं फाटीमध्ये घेऊन नाका तोंडात पाणी घुसेपर्यंत नेऊन गोकुळात नेऊन सोडणारा वसुदेव मात्र कोणाला कळत नाही. ही शोकांतिका. काल खरोखर आणि सुंदर या ठिकाणी गाणं संदेशी आते है हमें तडपाते है, सुंदर गाणं शहीद. हो ते बोलताना सुद्धा ना आज आम्हाला खरोखर ज्यावेळी आपले जवान शहीद झाले ना आणि त्यांचे छिन्न विचिन्न तुकडे पाहिले, नाही हो ते बघवतच नाही आपल्याला. कारण आज एकच यलगार करायचा, फक्त बस आम्हाला हरिनामाचा गजर करायचा आहे आणि भारत मातेचं रक्षण करायचंय. मित्र, आपण फक्त बोलत बसलो म्हणजे झाला नाही. आज बघा खरोखर त्या ठिकाणी गायचो प्रसाद अग्नेवाडी जो गावलो, कुणकेश्वरचो बुवा देवचो था, ऐकलाच का? नाही तर हय या ठिकाणी भजन होणार नाही. थोड्या दिवसांनी काय येतला हय ऐका, वडापाव आता पाठवायचो वनवरावा. कारण भारत माता हो, भारत मातेचं रक्षण आम्ही किती वेळा सांगायचं, किती वेळा रे येदो येदो आबाच्या हवळा येदो तो पाकिस्तान. मी म्हणतोय तो वर्ध्याच्या बाजू खेळतो, वर्ध्याच्या बाजू. कारण सगळा मी केलंय म्हणताना तो पाकिस्तानाच्या बाजूक वर्धा गाव व्हाया होता. या माणसानं काय केल्या नसता, वर्षानुवर्षा एक एक ईत वायू वाढून म्यार खापावून कधी पाकिस्तान वर्ध्यात घेतलो असतो ना, कळलंच नसतं त्यांना. वही गंमत आहे, ऐकलात काय? पण नको आता अंत नका पाहू, कारण आपल्याला सार्वभौम सत्ताधीश असणारं राष्ट्र म्हणजे आपलं भारत. सर्व जाती धर्मपंथ एकाच मताने नांदतात आणि आपल्या भारत मातेची मूर्ती बघितल्यानंतर समाधान म्हणजे असा एकमेव देश जी भारत माता हातात तिरंगा घेऊन उभा आहे आणि सलाम करतो त्या तिरंग्याला. आणि सलाम माझ्या त्या शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. त्यांच्या एका एका रक्ताच्या थेंबाचा बदला घ्यायचा आहे बाबांनो. कारण ते रक्त जर माझे जवान लढता लढता शहीद झाले असते ना, तर खरोखर त्यांच्या कुटुंबियांना आदर वाटला असता. अरे नीच माणसानं भ्याड हल्ला केलात, मागावून हल्ला केलात, जर समोरून आला असतात ना तर माझे 40 जवान तुम्हाला 350 लोकांना भारी पडले असते, हे मात्र नक्की आहे. त्या ठिकाणी रूपाचा अभंग चालू करतो.